내가 더 뭐가 आणि समता पंचवटीची पण काही कार्यकर्ते साहेबांची काही कार्यकर्ते होते सर्वांचं समाधान होईल अशा प्रकारे सकाळी 6 वाजतापासून आतापर्यंत दादांनी जे घटना सर्वांना भेटत आहेत. त्यामुळे काल पत्रकार भावांना निशंका होती की विधिमंडळाच्या कामकाजात दादा सहभागी होतात की नाही, तर ते आज विधिमंडळाच्या कामकाजात शशिकांत शिंदेंनी आज सकाळी त्यांची भेट घेतलेली आहे. काय वाटतं, तुम्ही नेहमी जयंत पाटील येत आहे म्हणताय, आता काय शशिकांत शिंदे येत आहे? काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात. शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत. त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत. त्यामुळे ते गेले असतील याचा शक्यतो त्यांची पण मागणी असू शकते. काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जी रमत नाही म्हणजे विरोधी बाकावर, म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील. हे जरी सांगत असतील याचा कोणी अन्वयार्थ काढून ही सदिच्छा भेट होती. शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाही. भुजबळ साहेबांची नाराजी स्वतः दादा दूर करतील असं मला कळलं. की स्वतः त्यांना भेटतील. शेवटी वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी ते कशा अर्थानं म्हटलं भुजबळ साहेब आता समर्थनाचा मेळावा वगैरे राजापूरकर शरद पवार गटाचे राजापूरकर आहेत, ते आता छगन भुजबळांना भेटायला गेले. कसं बघताय? राजापूरकर ओबीसी नेतृत्व देखील भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीचं नेतृत्व केलं आहे. समता पक्षाची स्थापना केली. अनेक लोक त्यांना भेटतात. आम्ही पण ओबीसी आहोत, आम्ही पण भेटतो. प्रश्न तो नाही आहे त्यांना भेटायचा. कोणी मोठ्या नेत्यांना भेटू शकतं. फक्त आमची विनंती अशी आहे की कार्यकर्त्यांच्या आडून जे कोणी उतावीळ कार्यकर्ते आहेत थोडे मारो आंदोलन करून आमच्या नेतृत्वाला असं बदनाम करत असतील, ते मात्र काय खपून घेतलं जाणार नाही. कशाच तसं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचा मुद्दाम पण आम्ही करून देणार नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत, त्यांच्या फोटोला जोड्या मारण्यापर्यंत जर कोणाची हिंमत दिली असेल तर याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. काल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. काल जाणार खाते वाटप अजितदादांमुळे रखडलं गेलं असं देखील म्हटलं जातं. खाते वाटप जे रखडले अजितदादांमुळे रखडलेले, काही खाती पदरात पाडायची आहेत, त्यामुळे 2 दिवस दादा नॉट रिचेबल होते असं बोललं जातं. जे काय रखडले ते अजितदादांमुळे नाही चुकीचं आहे. खातेवाटपाच्या रखडण्याचा काही संबंध नाही. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते तिघांमध्ये समन्वय आहे. अंतकाला राष्ट्रवादी काँग्रेस दादांनी आर्थिक शिस्त महाराष्ट्राला लावली. 10 राज्याचा मांडला. त्या पद्धतीनं आम्हाला जी अपेक्षित आहे अरे मोबाईल खाली घ्या मित्रा. त्यामुळे दादांमुळे खातेवाटप रखडलं हे म्हणणं चुकीचं आहे. पण त्यांच्यामुळे 2 दिवस आजारी होते, त्यामुळे ते खातेवाटपाची यादी दिली नाही का? बऱ्याचसा संसर्ग त्यामुळे डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आणि स्वतः प्रांताध्यक्षांनी खुलासा केलेला आहे. आणि झालं तुम्ही आता त्याचे वेगवेगळे अर्थ लावतो त्यांना आमचा काही नाही. शशिकांत शिंदेची भेट अशा वेळेस प्रत्येक वेळेस दादा आजारी पडलं जातं असं देखील म्हटलं. कुणाला वरती कर ना भाई. त्यांना काही मानवी मर्यादा आहे. राजकीय आला का सकाळी 5 पासून 10-11 पर्यंत जर काम करत असेल शारीरिक मर्यादा येतात ना. शिंदे साहेबांना पण शारीरिक मर्यादा त्यावेळेस पण तुम्ही असंच शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद नाही तर मग ते दरेगावला शेती करायला गेली. शेवटी नंतर लक्षात आलं की त्यांना पण थोडीपेक्षा राजकीय आजार जास्त होता दिसतं. राजकीय आजाराचं काय असं काही वेगळं काही गोळ्या आहेत डॉक्टर सांगा त्यांच्याकडेच गोळ्या आहेत सर. एवढे मोठ्या विचाराचे नाही आहेत. अनेक मंत्री लगेच असतात जात असतात. याचा राजकीय आजार आहे वगैरे काही अर्थ नाही. दादांना वातावरणात खातेवाटप झाले की त्याच्यावर अधिकृत कोणाला आपल्याशी आज होण्याची शक्यता आहे. हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अधिकृतपणाने आपल्याला सांगतील, पण कदाचित आज होण्याची शक्यता. अर्ज भरणार आहेत, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेमध्ये नाराजी आहे का? नीलम गोरे कालपर्यंत नीलम गोरेंचं नाव होतं, माननीय उपसभापती महोदया नीलम गोरेंची माझी आज
मी आपला परिषद सभागृहामध्ये जातो आहे, मी त्यांच्याशी बोलतो. पण शिवसेनेमध्ये अंतिम निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा असतो. आगे रहना